नमस्कार, मी प्रसाद मुळे एक पात्री अभिनय सादर करत आहे। त्याचे नाव आहे जलवायू परिवर्तन आणि प्रदूषण। मी सामान्य एक माणूस आहे। आज सगळीकडे बघितलं असेल जलवायू प्रदूषण परिवर्तन ह्याविषयी बोललं जातं, पण त्याच्यावर काही ठोस उपाय केले जात नाही। नुसती चर्चा करून काही उपयोग नाही, त्याच्यावर अंमलबजावणी केली पाहिजे। जसं की प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे। शेत जमीन असेल तिथे शेत जमीन असेल तिथे कमीत कमी पाणी अडवा, पाणी जिरवा असा उपक्रम राबवला पाहिजे। इथे एकदा आपण पाहतो सहलीला जाणारे लोक प्लास्टिकच्या पिशव्या ग्लास सडलेली तिथेच फेकून देतात वगैरे वगैरे। तिथे गायी येतात आणि पोट फुगून तिथेच भरतात। साधारणतः मुंबईत 4000च्या वरती, महाराष्ट्रात एकूण शेकडो गायी मृत्युमुखी पावल्या आहेत। प्लास्टिक, कागद, गटारे वगैरे ह्यांचा निचरा होत नाही, म्हणून ते पाण्याची डबकीच्या डबकी होतात आणि त्याच्यामुळे डबकी साचतात। चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू यासारखे डासांमुळे आजार होतात। नुकतेच आपण पाहिले आहे मुंबईची तुंबई झाली होती। सगळे वाहतूक, रेल्वे सगळं ठप्प झालं होतं। सर्व लोकांचे आतोनात हाल झाले त्याच्यामुळे। त्यात मनो रेल्वे फक्त चालू होती, चेंबूर ते वडाळा ती मनो रेल्वे फक्त चालू होती। त्याच्या दरम्यान ती वाहतूक ठप्प झाली, लोकांचे आतोनात हाल झाले। मग त्यावेळेला काय केलं अग्निशामक दलांनी की खूप आतोनात प्रयत्न केले, पण त्यांनी आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नाही। त्या लोकांना तात्काळ त्याने बाहेर काढलं, त्यातून त्यांची सुटका केली। अनेक उपाय करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण आतापासूनच झाडे लावा, झाडे जगवा असा उपक्रम राबवला पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखू। आतापासूनच सुरुवात करू। जय हिंद।